आपल्या सगळ्यांचे दैवत आदिवासींचं भवितव्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त व आपल्या सह्याद्रीच्या पट्ट्यातील ढाण्यावाद राघोजी भांगरे यांची परवाला जयंती होऊन गेली, पण आज दोघांची संयुक्त त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं घटनाकार जगाला दिशा देणारे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर भगवान एकलव्य, त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज, आपले निसर्गाचे सर्व दैवत, ते वाघदेव असतील, नागदेव असतील, कंसारी बाबा असेल, डोंगरदेव असतील, सूर्यदेव चंद्रदेव यांना नमन करतो। पण त्याच्या हा पूर्वी आपला योद्धा भगवान बिरसा मुंडा यांचं जे कार्य होतं गावागावामध्ये, आणि त्याने हजारो लोकांना एकत्र केल्याने ही लोकांना कळायला लागलं की असा हा कोण तरुण आहे, कोण योद्धा आहे, की आदिवासी लोक त्याच्या एका हाकेला हजारो लोक एकत्र राहतात आणि त्याचे विचार ऐकतात। तर मित्रांनो, तरुणांनो, की त्या महात्मा गांधी तर बॅरिस्टर झालेला माणूस, डॉक्टर बाबासाहेब बॅरिस्टर झालेला माणूस, जेव्हा महात्मा गांधींनी त्या दक्षिण आफ्रिकेतून बॅरिस्टर करून आल्यानंतर जेव्हा इकडे भारतात आले, तर त्याच्या अंगावर जो सूट कोट जो होतं ते बिरसा मुंडाचं ते पागोटा कमरेला धोतर बघून तो महात्मा गांधींनी सुद्धा फिटा बांधायला सुरुवात केली आणि कोपरे घालायला सुरुवात केली। या बऱ्याच लोकांना माहिती नाही की महात्मा गांधीचा गुरु हा बिरसा मुंडा आहे। त्याच्या एका हाकेवर जेवढे हजारो लोक एकत्र येतात आणि आपण का नाही, म्हणून आज जग फक्त महात्मा गांधीचं नाव सांगतं, बापूजीचं नाव सांगतं, पण खरे त्याचे गुरु आदर्श हे बिरसा मुंडा आहे। आपल्याला लिहिणारे लोक, भट बामण मंडळी हे ज्यांनी जी पुस्तकं लिहिले त्याच्यामध्ये हा उल्लेख मुद्दाम टाळतात। आदिवासीचा संघर्ष ही लोक लिहित नाही, उलट ती दाबायचा प्रयत्न करतात। पण जेवढं तुम्ही एखाद्याला दाबा, तुम्ही एखाद्याला जमिनीत घालायचा प्रयत्न केलं, तुम्ही एखादा पाण्याचा पंप दाबायचा प्रयत्न करतात, जसा तो उसळतो, तो जसा वर जातो, तशी कीर्ती भगवान बिरसा मुंडाची भारतभर पसरायला सुरुवात झाली। आणि म्हणून बिरसा मुंडाने जाता जाता असे अनेक संघर्ष केले, मोठा लढा दिलेला आहे। मग यांची जयंती का नाही, यांची पुण्यतिथी का बरं नाही, यांचा फोटो का बरं नाही? म्हणून एक 5-6 वर्षापासून आपल्या प्रकल्प कार्यालयातून या सगळ्या क्रांतिकारकांचे फोटो गावागावामध्ये द्यायचं काम सुरू केलेलं आहे। अजून आपल्याला माहिती नसेल, आपल्या ग्रामपंचायतीला माहिती नसेल, ग्रामसेवक भाऊसाहेबांना सांगा, तिथं पत्र देऊन सगळ्या क्रांतिकारकांचे फोटो आपण तिथून मागून घेतले पाहिजे। आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हे सगळे फोटो असले पाहिजे। त्याचप्रमाणे राघोजी भांगरे यांना सह्याद्रीचा ढाण्यावाद म्हणतात। आम्ही सह्याद्री भागामध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्या ठिकाणच्या त्या बाऱ्या, त्या ठिकाणचा तो सगळा परिसर, डोंगर, जंगल, जमीन पाहिल्यानंतर त्या माणसाने कसा लढा दिला असेल। बिरसा मुंडांनी त्याच्या भागामध्ये आपण पाहून आलो, आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठं जंगल त्या भागात आहे, जमीन खूप कमी आहे। त्या जंगलातल्या भाज्या, फळं जे असतात जंगलातले, आपण जसे ते हलून राहतात त्या काही, त्या फळा तिकडे विकायला, भाजी तीच तेच नाही। पण आपण मात्र आपल्या भागामध्ये जर आपला भाग पाहिला तर आपण अतिशय सुखी समाधानी आहोत। कोणामुळे? आपल्यावर पण त्यांचीच पुण्याई आहे। आणि अजून जर याच्या पुढे आपलं अस्तित्व आपल्याला अबाधित ठेवायचं असेल तर रामभाऊंनी सांगितलं, सगळ्यात मोठं संकट आपल्यावर आरक्षण आहे। आरक्षण धनगर लोक आज आपल्यामध्ये का बरं मागतात? धनगर लोक पाईप नाही मागत, आपल्या एकात्मिक ऑफिसमध्ये जाऊन कॅरेट नाही मागत, फक्त जात पडताळ प्रमाणपत्र मागतायत। कारण त्यांचे आता 23 IAS अधिकारी आहेत आणि 65 वकील आहेत। आपले किती आहेत? 2 IAS अधिकारी आहेत, त्यांचे 23 आहेत। आपले वकील मधून आता 10 ते 15 संख्या झालेली आहे। मग असा जर मोठा संघर्ष करायचा असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल।